नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नुकताच TRTI ने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणचा निकाल कट ऑफ नुकताच जाहीर केलेला आहे. मग नेमकं निवड यादी कशी जाहीर झालेली आहे, निकाल कसा लागलेला आहे, या संदर्भातला आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि त्याचा कट ऑफ किती आहे, म्हणजे नेमकं कोणाकोणाचं सिलेक्शन झालंय, बरं ते आपल्याला चेक कसं करता येईल, या सगळ्यांबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघणार आहे की TRTI ने नेमकं काय नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि सोबतच रिझल्ट पण डिक्लेअर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज दिनांक 8/4 रोजी TRTI ने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण किंवा सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणचा काय केलाय, निकाल जाहीर केलेला आहे. एक एक गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी रिझल्ट पण दिलेला आहे, म्हणजेच जनरल मेरिट लिस्ट पण दिलेली आहे आणि त्यासोबत वेटिंग लिस्ट सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे बरेच जण नाव जर सर्च करत असतील की आमचं नाव लिस्ट मध्ये आहे म्हणजे माझं सिलेक्शन झालेलं आहे, असा गोंधळ होऊ शकतो. मग नेमकं काय याच्यामध्ये असणार आहे, मग निकाल कसा शोधावा याबाबत मी बोलणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण परिपत्रक जाणून घेऊया नेमकं यामध्ये काय म्हटलेलं आहे. तर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजेच TRTI यांच्या मार्फत सैन्य भरती व पोलीस भरतीसाठी एक परीक्षा घेण्यात आली होती आणि 18,000 विद्यार्थ्यांचं लक्ष निर्धारित होतं. 21 ते 24 2025 मध्ये, 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 मध्ये ऑनलाईन पद्धतीने CET एक्झाम घेतली गेली होती. त्याचा निकाल हा आज जाहीर झालेला आहे आणि विशेष म्हणजे हा निकाल नॉर्मलायझेशन पद्धतीने जाहीर झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचे मार्क्स, मला तर असे मार्क्स होते, माझे वेगळे मार्क्स दिसत आहेत, असं होऊ शकतं. तर बघा, त्यांनी इथं म्हटलेलं आहे स्पष्टपणे, तर जिल्हानिहाय सामान्य प्रवर्गासाठी 69%, महिला प्रवर्गासाठी 30% आणि अनाथ प्रवर्गांसाठी 1% आरक्षण या सामायिक चाचणी परीक्षेमध्ये निर्धारित करण्यात आलेलं आहे. उमेदवारास 45% पर्सेंटाईल पद्धतीने किंवा पर्सेंटाईल पद्धतीच्या आधारे, मी जसं बोललो तुम्हाला की तुमचे गुण हे जे तुम्हाला होते तशा पद्धतीने तो निकाल लागलेला नाहीये. मग पर्सेंटाईल पद्धतीने तो निकाल काढण्यात आलेला आहे, त्यानुसार तो निकाल लावलाय आणि 17,118 एवढ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ही यादी प्रोव्हिजनल स्वरूपाची आहे, म्हणजे ही अंतिम नाहीये. कारण ज्या वेळेस प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला होता त्यावेळेस जे कागदपत्र तुम्ही जोडलेली होती ते कागदपत्र, मूळ कागदपत्र तपासणी केली जाईल आणि मग फायनल अजून एक निकाल लागेल, असं त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्या सूचना आपल्याला लवकरच ते कळवणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे काय, त्यांनी वेटिंग लिस्ट सुद्धा जाहीर केलेली आहे. म्हणजे बरेच जण असं होऊ शकतं की ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल, मग अशा विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी असेल तर संधी भेटू शकते. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. किंवा जे वेळेत रुजू नाही झाले अशा विद्यार्थ्यांना सुद्धा वेटिंग लिस्ट मधून घेता येणार आहे त्यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, सर नेमका कट ऑफ किती लागलेला आहे, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही जिल्हानिहाय कट ऑफ लागल्यामुळे काही जिल्ह्यांचा कट ऑफ अगदी कमी लागू शकतो, तो 40, 45, 50 असू शकतो. काही जिल्ह्यांचा मी पाहिला 45 पर्यंत आलेला आहे. तर काही जिल्ह्यांचा तो थोडा जास्त असू शकतो. तर ते जिल्ह्यानिहाय यादी आहे, पण सरासरी जर आपण बघितलं तर एक भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इथं झालेलं आहे. ज्या ठिकाणी 45 पर्सेंटाईल गुण, म्हणजे आता इथं स्पेसिफिक त्यांनी नमूद करून दिलेलं आहे 45 पर्सेंटाईल गुण, एवढं 45% त्यांनी पर्सेंटाईल गुण असणाऱ्यांना शक्यतोवर सिलेक्ट केलेलं आहे, हे आपल्याला इथं क्लिअर दिसत आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी यात सिलेक्ट झाले असणार आहेत. आणि जिल्हानिहाय त्यांची यादी लावली गेलेली आहे, जिल्हानिहाय वेटिंग लिस्ट सुद्धा लावली गेलेली आहे. याबद्दल अजून विस्तृत जो व्हिडिओ आहे तो मी उद्या बनवणार आहे, कारण एवढे मोठी 755 पानांची यादी आहे, तर एवढी यादी तर लगेच चेक करणं शक्य नाहीये. त्यामुळे ही सर्च करायची असेल तर काही वेळेस सर्च होत नाहीये, आणि नाव सर्चही झालं तर असं होऊ शकतं की तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये असाल आणि तुम्हाला वाटेल अरे मला तर जनरल मेरिट, मी सिलेक्ट आहे असं वाटू शकतं. तर ते व्यवस्थित चेक करा, तुम्ही जनरल मेरिट लिस्ट मध्ये आहात का तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये आहात, कारण तुम्हाला ते जिल्हा वाईजच तुमचं नाव चेक करावं लागणार आहे. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना आवर्जून सूचना असतील, जी यादी तुमच्याकडे आलेली आहे त्या यादीमध्ये तुम्ही जिल्हानिहाय तुमचा निकाल चेक करा, त्यामध्ये तुमचं नाव बघा आणि ते वेटिंग लिस्ट मध्ये आहे का जनरल मेरिट लिस्ट मध्ये ते तुम्ही चेक करा. तुम्हाला यामध्ये काहीही शंका असतील
तर तुम्ही 77 45 85 29 57 या नंबरला किंवा 85 04 46 44 44 या नंबरला कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. या बाबतीतले अजून डिटेल अपडेट आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पुन्हा उद्या घेऊन येणार आहोत, जेणेकरून आपल्याला विभाग वाईज कट ऑफ काय लागला तो म्हणजे जिल्हा निहाय जो कट ऑफ लागला तो आपल्याला चर्चा करता येणार आहे. सो आजसाठी एवढंच विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. लवकरच आता संस्था निवडीचा विकल्प येईल आणि त्या अंतर्गत मग आपल्याला प्रेफरन्स द्यायचे असतील ते लवकरच जाहीर केलं जाणार आहे परिपत्रकानुसार. त्याबद्दल पण पुढे आपण वारंवार अपडेटचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आजसाठी एवढंच. धन्यवाद.